दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी। त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे। ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी। सर्वविद्याधिदेवी या तस्यै वाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवाभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। राधा मेरी स्वामिनी, मैं राधे को दास। जन्म जन्म मोहि दीजिए इन चरणन को वास। बोले श्रीमद् भागवत महापुराण की जय। सद्गुरुदेव भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री राधा रानी की जय। सब संतन की जय। काल आपण चतुश्लोकी पाठ पूर्ण केलं. आता यानंतर या ठिकाणी बघा प्रश्न असा येतो, कोणताही ग्रंथ असो अथवा काही पण असो एक प्रासंगिक असलं पाहिजे ना काहीतरी. म्हणजे तुम्ही एक गोष्ट बोलले तर समोरच्याने त्या प्रसंगाला अनुसरूनच काहीतरी बोललं पाहिजे. तो काय प्रसंग आहे त्याच्या अनुसरून पुढची गोष्ट निघाली पाहिजे. अगदी अप्रासंगिक काही बोलता येत नाही. तसं जर केलं तर मग असं गोंधळ झाल्यासारखं वाटतो की प्रासंगिक नाही, शृंखलित नाहीये. आणि जसं बघा भागवतामध्ये बऱ्याचदा असं वाटतं की हे काय गोंधळ आहे की काय, नेमका शृंखला वाटत नाही. साधारणतः जर श्रीमद भागवताला जर विचार केलं तर शृंखला वाटत नाही. जसं श्रीमद भगवद्गीतेची एक शृंखला आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये पूर्वापर संबंध आहे. पहिल्या अध्यायापासून तर शेवटच्या अध्यायापर्यंत संबंध आहे. आणि संबंध असेल ना तरच त्याला शास्त्रही म्हणतात. उपक्रम उपसंहार जुळला पाहिजे. जसं श्रीमद भगवद्गीतेचा उपक्रम काय आहे, सुरुवात काय आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवः. आणि शेवट काय आहे, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूती ध्रुवा नीतिर्मतिर् मम. श्रीमद भगवद्गीतेच्या ग्रंथाच्या सुरुवातीचा शब्द आहे धर्म, शेवटी आहे मम. मम म्हणजे माझा, माझा धर्म. तर या ठिकाणी सहज त्याचा अर्थ उद्घाटित होतो. किंवा भगवान श्रीकृष्ण जिथून उपदेश करतात, दुसऱ्या अध्यायाचा 11वा श्लोक. हरिओम.
हरिओम. आता वाढला आवाज? आता ठीक आहे. हरिओम. हा ठीक, आता ठीक आहे आवाज. तर दुसऱ्या अध्यायाचा 11वा श्लोक काय आहे? अशोचानंद शोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाष्यते. ज्या ठिकाणी भगवान पहिल्यांदा बोलायला लागले, उपदेश करायला लागले. तर या श्लोकाचा पहिला शब्द काय आहे? अशोचान. आणि भगवान ज्या ठिकाणी गीतेमध्ये बोलायचे थांबले तो शेवटचा श्लोक आहे, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. सर्व धर्मान् परित्यज्य या श्लोकाचे शेवटचा शब्द आहे मा शुच. आणि पहिल्यांदा काय? अशोचान. भगवान जिथून बोलायला लागले तो शब्द आहे अशोचान. आणि गीतेमध्ये ज्या ठिकाणी बोलायचे थांबले त्या ठिकाणी आहे मा शुच. अशोचान म्हणजे जी गोष्ट शोक करण्याजोगी नाही, ज्या गोष्टी करता दुःख करायची काही एक गरज नाही अशी गोष्ट. कळतंय ना? म्हणजे अशी गोष्ट जिच्यासाठी दुःख करायची काही एक गरज नाही. मग भगवान काय म्हणतात बघा, या श्लोकाचा त्या श्लोकाचा कसा ताळमेळ आहे. अशोचान, जी गोष्ट शोक करण्याजोगी नाही. पुढे म्हटले शेवटच्या मा शुच. मा शुच म्हणजे मा म्हणजे नाही, नको. शुच म्हणजे शोक करू, शोक करू नको. इथे काय म्हटले? ज्या गोष्टी, जी गोष्ट शोक करण्याजोगी नाही तिच्यासाठी शोक करू नको. म्हणजे याचा कसा पूर्वापर संबंध जोडलाय. हा उपक्रम उपसंहार असतो, याला शास्त्र म्हणतात. ज्या ठिकाणी उपक्रम आणि उपसंहार दोन्हीही जुळतं त्याला शास्त्र असं म्हणतात. या ठिकाणी सुद्धा श्रीमद भागवत हे शास्त्र आहे. मग याचा उपक्रम उपसंहार जुळतोय. मग असं वाटतं की मध्यंतरी जे स्कंध येतात त्या स्कंधामध्ये असं काय प्रासंगिक असतं. जसं श्रीमद भगवद्गीतेमध्ये अर्जुनाचा पहिला अध्याय पूर्ण अध्याय आहे ज्याच्यामध्ये अर्जुनाने सांगितलं की हे असं असं झालं आणि आता फार कठीण परिस्थिती आहे, अमुक तमुक झालं. दुसऱ्या अध्यायामध्ये सरळ सरळ त्या ठिकाणी संजय उवाच तम तथा कृपया विष्टम अश्रुपूर्णाकुलेक्षणम. म्हणजे हे राजा धृतराष्ट्रा, की आतापर्यंत मी जे सांगितलं पहिल्या अध्यायामध्ये अशा प्रकारे तो अर्जुन काय झाला? अश्रुपूर्णाकुलेक्षणम. अश्रुपूरित झाला, शस्त्र सोडून दिलं आणि आता तो पूर्ण युद्ध सोडून निघून जायच्या तयारीत आहे. अशा वेळी भगवान त्याला असं बोलले. किती सुंदर प्रसंग आहे. एकाची दुसरी एक साखळी जोडलेली, एकदम व्यवस्थित अशी चैन आहे. आणि प्रत्येक अध्यायासोबत तसं आहे. भगवान महर्षी वेदव्यासांनी श्रीमद भगवद्गीता जी की लिहून काढली बघा. व्यासेन रचयिता नाहीये, ग्रथित आहे. म्हणजे त्यांनी संकलन केलं यांचं. परंतु इतकं सुंदर संकलन केलं की प्रत्येक अध्यायाच्या शेवटचा जो श्लोक आहे त्या श्लोकाचं प्रश्नबीज पुढच्या अध्यायामध्ये त्याचं उत्तर, त्या अध्यायाच्या शेवटी प्रश्नबीज, त्याच्या पुढच्या अध्यायामध्ये त्याचं उत्तर. अशा प्रकारे एकदम सुंदर अशी शृंखला गुंफलेली आहे त्यांनी. मग म्हटले श्रीमद भागवतामध्ये असं काही आम्हाला फार विशेष पाहायला मिळत नाही. कारण बघा, एक भागवत म्हणजे फार मोठा ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये 333 अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायाचं दुसऱ्या अध्यायाशी ताळमेळ. बरं, स्कंधावाईज जरी विचार केला तरीही हे कसं बरं? अशा प्रकारे जेव्हा प्रश्न येतो तेव्हा त्या ठिकाणी सांगितलं जातं. हे बघा, जसं पहिला स्कंध आहे, पहिल्या स्कंधामध्ये आपण काय ऐकलं बघा. पहिल्या स्कंधामध्ये त्या ठिकाणी राजा परीक्षिताचा आपण अधिकार वर्णन केला. पहिल्या स्कंधाचं नाव काय आहे? अधिकार स्कंध. त्या 12 स्कंदाचे नाव आपण आज पाहणार आहोत. तर जो पहिला स्कंद आहे त्याच्यामध्ये राजा परीक्षिताच्या अधिकाराचं वर्णन केलं. राजा परीक्षित कोणत्या खानदानीतला आहे, त्याचं कुळ काय आहे, कोण आई कोण वडील, कोण काय संस्कार, कसे, कसा जन्म, कसा मृत्यू आदी आदी याचं त्या ठिकाणी आपण वर्णन केलं. तर राजा परीक्षिताने बघा या स्कंधाच्या शेवटी प्रश्न केले होते श्री शुकदेवजी महाराजांना. काय प्रश्न केले होते? कोणाचं जप करू, कोणाचं स्मरण करू, कोणाचं चिंतन करू, काय करू, काय नाही करू, हे प्रश्न आहेत सर्वांच्या लक्षात. तर तेव्हा राजा परीक्षितने हे प्रश्न विचारले आणि थांबला. त्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता आपण म्हणू की दुसऱ्या स्कंधामध्ये भगवान शुकदेवजी महाराज बोलायला लागले आणि राजा परीक्षिताच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दुसऱ्या स्कंधात देऊन टाकली. त्याच्यानंतर तिसरा स्कंध जो आहे आपण म्हणू ठीक आहे,
त्या ठिकाणी श्री शुकदेवजी महाराज राजा परीक्षिताला म्हणतात की हे बघ राजा, तू जे प्रश्न मला विचारले असेच प्रश्न त्या ठिकाणी विदुर महाराजांनी मैत्रेय ऋषींना विचारले होते आणि त्या प्रश्नाची उत्तर मैत्रेय ऋषींनी जे काही सांगितले तेच उत्तर मी तुला सांगतो. मग हा प्रसंग या ठिकाणी आपल्याला पडतो की तिसऱ्या स्कंदाची पण एक काय म्हणतात जोडणी मांडणी आहे. परंतु त्याच्यानंतर बघा जिथे की सृष्टीचा विचार केलेला आहे तिसऱ्या स्कंधामध्ये, त्याच्यामुळे ठीक आहे. बाकी अन्य कथा पण भरपूर आलेल्या आहेत. त्यानंतर चौथा पाचवा स्कंद करत करत असं गेलं. समजा पाचव्या स्कंधामध्ये काय मनु महाराज आहेत. मनु महाराजांच्या विषयी त्या ठिकाणी चर्चा आहे. मनु महाराजांच्या 2 मुलींचं विशेष करून त्या ठिकाणी चिंतन केलेलं आहे आणि मग अशा प्रकारे हे सगळं वर्णन केलंय. बरं, त्याच्यानंतर इथपर्यंतही थोडंसं ठीक वाटतं. 5व्या स्कंदापर्यंत प्रश्नाचे उत्तर देत होते. परत 6वा स्कंद आला आणि सरळ सरळ अजामिलाची गोष्ट सांगायला सुरुवात केली. 6व्या स्कंदामध्ये असा काय प्रसंग वाटला जिथे की अजामिलाला येऊन त्या ठिकाणी मध्ये घातलं, असं काय होतं. त्यानंतर 7वा स्कंद असं करत करत बघा इथे विश्वरूप आहे, वृत्रासुरे असे अनेक असुरांचं वर्णन आहे. 7व्या स्कंधामध्ये सरळ आला हिरण्यकश्यपूचा वध केलाय, हिरण्यकश्यपूला मारलं, प्रल्हादाचा उद्धार केला. अशा प्रकारे तिथे 7व्या स्कंधात वर्णन आहे. तर याची पण काय गरज होती. पुढे 8म स्कंध येतो. आता 8म स्कंधामध्ये पण अनेक बघा विचार येतात की मन्वंतरांची कथा सांगितलेली आहे. जे 7 मन्वंतर आहेत त्या 7 मनूंची कथा सांगितली. मन्वंतर एकूण 14 आहेत, त्यातल्या 7 मन्वंतराची कथा 7म स्कंधामध्ये सांगितली, 8म स्कंधामध्ये सांगितली. त्यानंतर 9म स्कंधाला ज्या ठिकाणी ईशानु चरित्र सांगितलं, वंशावळ. ईशानु चरित्र म्हणजे पूर्ण वंश चरित्र सांगितलं. भगवान परमात्मा ज्या वंशामध्ये आले, भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण ज्या ज्या वंशामध्ये आले त्यांची पूर्ण वंशावळ बघा आदि नारायणापासून तर इथपर्यंतची अख्खी वंशावळ वर्णन केलेली आहे. कोणत्या नंतर कोणाचा जन्म झाला, कोणानंतर कोण होता, कोणानंतर कोण होता, या सगळ्याचं वर्णन केलं. तर याचा आणि त्याचा सुद्धा काही मेळ जुळत नाही म्हणाले. त्यानंतर 10म स्कंधामध्ये भगवान श्रीकृष्णांचा जन्म उत्सव केलेला आहे. 10म स्कंध बरं का, अजून आपला दुसरा संपलेला नाही. अजून 10म स्कंधामध्ये जन्मोत्सव होईल. त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्णाची लीला, द्वारका गमन, द्वारकेमध्ये जी काही लीला केली त्या सगळ्याचं वर्णन, भगवान श्रीकृष्णाचं महाप्रयाण, अशा प्रकारे या सर्व गोष्टी वर्णन तिथं केल्या गेल्या. बरं ठीक आहे, मान्य केलं इथपर्यंत. परंतु 11 आणि 12 स्कंद याची तरी आणखी पुढे काय आवश्यकता होती, असा काय प्रसंग होता जेणेकरून हे सगळं केलं गेलं आणि याचा पूर्वापर संबंध असा विशेष काही जाणवत नाही. म्हणजे जसं श्रीमद भगवद्गीतेमध्ये काय भगवंताने त्या ठिकाणी ज्ञान दिलेले आणि अगदी प्रासंगिक आहे. कोणती एक प्रकरण सुरू केलं, त्या प्रकरणामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतील या सर्वांचं वर्णन केलं. ते प्रकरण संपल्यानंतर त्याच्यानंतर दुसरे प्रकरण सुरू केले आणि त्या प्रकरणाच्या पोट प्रकरणामधूनही काहीतरी असे विषय निघाले. तथापि अप्रासंगिक काही वाटत नाही, एकदम शृंखलित आहे. तसं श्रीमद भागवतामध्ये बऱ्यापैकी असा गोंधळ झाल्यासारखा वाटतोय की काय असा प्रश्न येतो. परंतु ज्या व्यक्तीने श्रीमद भागवताचं विशेष व्यवस्थित प्रकारे अध्ययन केलं नाही त्या व्यक्तीचा फक्त असा गोंधळ होऊ शकतो. ज्या व्यक्तीने अध्ययन केलेलं आहे, ज्या व्यक्तीनं गुरुमुखातून श्रीमद भागवताला श्रवण केलं त्या व्यक्तीचा हा गोंधळ कधी होऊ शकत नाही. तर अशा प्रकारे मग काय आहे हे श्रीमद भागवत काय सांगितले हो याच्यामध्ये. तर सगळ्यात बघा हा जो 10वा अध्याय आहे या 10व्या अध्यायाच्या सगळ्यात पहिल्या श्लोकामध्ये या श्रीमद भागवताच्या नावांचं वर्णन केलेलं आहे. जे 12 स्कंद आहेत त्या सर्वांची एक एक नावं आहेत. जसं आपलं एकेकाचं एक एक नाव असतं ना, तसं श्रीमद भागवताच्या स्कंधांची सुद्धा नावं आहेत. तर काय नावं आहेत म्हणाले, काय श्री शुक उवाच अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणभूतयः मन्वन्तरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रयः. एकदम ध्यान देऊ नये का, कारण की श्रीमद भागवताचं सम्यक एकदम सारांश ज्ञान जे आहे ना ते आपल्याला मिळून जाईल की कोणत्या कोणत्या स्कंधामध्ये काय आहे आणि कोणत्या स्कंधाचं काय नाव आहे. एकंदरीत श्रीमद भागवत काय आहे हे आपल्याला थोडक्यात कळून जाईल. तर या ठिकाणी नाव दिले काय, अत्र सर्ग विसर्गश्च.
या अत्र म्हणजे कुत्र अत्र यत्र इस ग्रंथ, या ग्रंथामध्ये काय आहे म्हणतात सर्ग. सर्ग नावाचा एक स्कंद आहे, विसर्ग आहे, स्थान आहे, पोषण आहे, उती आहे. त्यानंतर मन्वंतर ईशानुकथा, त्यानंतर म्हटले निरोध मुक्ती आश्रय. किती झाले हे? 10 झाले की. आणि ती 2 राहिले ना. मग ते 2 काय आहेत तर ते म्हणाले हे बघा आतापर्यंत ही गोष्ट एवढ्या उशिरा सांगतात काय, मग 2 स्कंद संपून गेले ना कधीच. मग दुसऱ्या स्कंदाच्या शेवटी सांगतात की हे 10 यांचे अशी अशी नावं आहेत म्हणून. तर हे 10 नावं इथून पुढच्या स्कंदांचे आहेत. इथून जे झाले त्यांचे नाव काय आहे बघ, तर त्यांचे नाव आहे जो पहिला जो स्कंद आपण अध्ययन केला त्याचं नाव आहे अधिकार स्कंध, आणि त्यानंतरचा स्कंद साधन स्कंध. अधिकार स्कंधामध्ये राजा परीक्षिताच्या अधिकाराचं वर्णन केलं. राजाचा काय अधिकार होता, किती श्रेष्ठ होता राजा, त्याच्याकडे कशा कशा प्रकारे सद्गुरूचं आगमन झालं, काय त्याने आपल्या जीवनामध्ये सगळं केलं, त्याचे घरामध्ये असलेले जे स्वजन आहेत, जे पूर्वज आहेत ते सगळे कसे होते याचं वर्णन केलं. म्हणजे त्यातून काय कळलं आपल्याला, भगवान परमात्म्याची कथा ऐकण्याकरता अधिकार असला पाहिजे. कोणासारखा? राजा परीक्षितासारखा. राजा परीक्षिताप्रमाणे आपला अधिकार असावा, जेणेकरून ही श्रीमद भागवत कथा आपल्याला श्री शुकदेवजी महाराजांच्याकडून ऐकायला मिळते. त्यानंतर साधन पादोधा. बघा सगळ्यात पहिल्यांदा सद्गुरू जेव्हा मिळतात तेव्हा साधना करायला सांगतात. जेव्हा आपण त्यांच्या शरण जातो ना, हे गुरुदेव मी तुमच्या शरणापन्न आहे, आता मी काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे कृपा करून मला सांगा. मग अशा प्रकारे शरण गेल्यानंतर सद्गुरू उपदेश करतात. तर त्यांनी उपदेश केला. काय उपदेश केला तर दुसऱ्या स्कंधामध्ये सुरुवातीपासून साधना करायला सांगितली. साधनाची धारणा आपण पाहिली ना, सूक्ष्म धारणा, स्थूल धारणा, या प्रकारे भगवान परमात्म्याची धारणा कशी करायची याचं वर्णन केलं. त्यामध्ये जशी की संपूर्ण इंद्रियांना संयमित करून, पंच प्राणांना संयमित करून, त्या ठिकाणी सर्वस्व चित्त अंतःकरण एकाग्र करून परमात्म्याच्या श्री चरणावर कशा प्रकारे लावायचं, तिची अत्यंत गुह्य अशी साधना आहे. त्याचा उपदेश या ठिकाणी भगवान श्री शुकदेवजी महाराजांनी राजाला केला. म्हणून या स्कंधाचं नाव काय पडलं? साधन स्कंध. नाव लक्षात आहे तुमच्या? 12 लोकांनी एक एक नाव लक्षात ठेवा, काही हरकत नाही. कुणी पहिल्या स्कंदाचं ठेवा, कुणी दुसऱ्या स्कंदाचं ठेवा, जेणेकरून सगळ्यांच्या 12 स्कंद लक्षात राहतील. अशा प्रकारे दुसरा स्कंद आहे साधन स्कंध. त्यानंतर आता मग इथून पुढे तिसऱ्या स्कंधाचं वर्णन केलंय. म्हणतात तिसरा स्कंद जो आहे अत्यंत सुंदर प्रकारे काय, अत्र सर्ग विसर्गश्च. मग ही जी शृंखला बनवलेली आहे श्रीमद भागवत 10 लक्षणांनी युक्त आहे. कारण महापुराणाचे लक्षण आहेत. 10 लक्षण जर युक्त असेल तर त्या ग्रंथाला महापुराण म्हणतात. कारण बघा बाकीचे कसे पुराण आहेत, बाकीचे जेवढे आहेत ना आपण एक दिवस त्याच्यावर चर्चा करू. आपण म्हणतो ना 18 पुराण. 18 पुराण नेमके आहेत कोणते माहिती आहे आपल्याला? आपण म्हणतो नुसते साई शास्त्र पुराण, 18 पुराण काय, हरिसी गाते, 18 पुराणे हरिसी गाते. 18 पुराणे गाते, पण ते 18 पुराण आहे काय? आपल्याला एकच पुराण माहिती आहे. कोणतं? नाही, आजकाल ते धोंड्यात भेटतात ते, आपल्याला तेवढंच पुराण माहिती आहे. आपल्याकडे 18 पुराण कोणती म्हणतात? बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडतो, एकच पुराण तर माहिती आहे, 18 पुराण कोणती आहे? तर ते 18 पुराणांचं आपण नाव ऐकू तर सगळ्यात शेवटचं जे श्रीमद भागवत आहे ना ते 18वं पुराण आहे. आणि या 18व्या पुराणाला पुराण म्हटलेलं नाही. काय म्हटलंय? महापुराण. तर या महापुराणाची काय लक्षणं आहेत याचंही आपण वर्णन करू. तर या 12 स्कंधांनी युक्त असलेल्या महापुराणाची एक स्कंदाची एक नावं आहेत. त्यातल्या तिसऱ्या स्कंधाचं जे नाव आहे काय नाव आहे लक्षात घ्या, सर्ग. काय नाव आहे? सर्ग. जे सर्ग नाव आहे याचा अर्थ होतो या ठिकाणी भगवान परमात्म्याने सृष्टी रचना कशी केली याचं वर्णन आहे. सर्ग म्हणजे सर्जना करणे, सर्जना म्हणजे निर्माण करणे, उत्पन्न करणे, सृजन करणे, नवीन उत्पन्न करणे.
तर भगवान परमात्म्याने जी सृष्टी रचली आहे ना, सृष्टी सर्जित झालेली म्हणून तर त्याचं नाव सृष्टी पडलं. तर त्या ठिकाणी सृष्टी सर्जना कशी केली, तर या ठिकाणी भगवान परमात्म्याने जी सृष्टी रचली त्याचं वर्णन आहे. सृष्टी कोणती? ईश्वरीय सृष्टी. ईश्वरीय सृष्टीमध्ये भगवंताने काय केलं होतं? एक स्त्री बनवली आणि एक पुरुष बनवला. ही भगवान परमात्म्याने बनवलेली सृष्टी. याच्यानंतर त्या स्त्रीशी आपलं काय नातं आहे हे माणसाने ठरवलं. त्याच्यामुळे ती जी मनुष्य सृष्टी आहे, तर आता जे तिसरा स्कंद आहे, या तिसऱ्या स्कंधामध्ये भगवान परमात्म्याची ईश्वरीय सृष्टी जी आहे त्याचं वर्णन केलंय. आणि ईश्वराने 2 प्रकारची सृष्टी निर्माण केली. कोणती? द्वौ भूत सर्गौ लोकेस्मिन् दैव आसुर एवच. श्रीमद भगवद्गीतेमध्ये आले. दैवासुर संपत्ती ज्याला म्हटलं ना, दैवासुर संपत्ती भाग योग. तर सगळ्यात पहिली सृष्टी दैवी, दुसरी सृष्टी आसुरी. तर आसुरी आणि दैवी दोन्ही निर्माण कोणी केलंय? भगवंताने निर्माण केलंय. मग लोक म्हणतील दैवी म्हणजे काय? सगळ्यात पहिले हे बघा, दैवी सृष्टी म्हणजे चांगले सद्गुण संपन्न असणारी मनुष्य जाती, मनुष्य प्रजाती. अत्यंत व्यवस्थित सुलक्षणांनी व्यवस्थित सुंदर असं आहे, त्यांच्याकडे संस्कार आहेत, सात्विक प्रवृत्ती आहे, अशा प्रकारची दैवी संपत्ती, दिव्यता असते त्यांच्यामध्ये. आणि दुसरी आसुरी संपत्ती म्हणजे राक्षसी प्रवृत्ती, ज्याच्यामध्ये सात्विकता राजसिक अजिबात नाही, केवळ तामसिक तामसिक तामसिक, त्यामध्ये सात्विक वृत्ती राहत नाही. मग अशी आसुरी संपत्ती जी आहे, राक्षसी संपत्ती सुद्धा परमात्म्याने निर्माण केली. मग म्हणतील अहो असं काय करायची गरज होती का? एक ठीक आहे, दैवी संपत्ती निर्माण केली, काय अडचण होती का? मग आसुरी संपत्ती निर्माण करण्याची काय गरज पडली एवढी? आपण पण म्हणतो ना, बरं सुख निर्माण केलं मग दुःखाची काय गरज होती? सुखच सुख पाहिजे होतं, आनंद मिळाला मग परत ते दुःख कशाला बरं? सगळं काही चांगलं चांगलं निर्माण केलं असतं. आपणही म्हणतो देवाने कशाला बरं निर्माण केलं? हे सगळं जर नसतं बघा, दुःख जर नसतं तर सुखाची काही चव कळाली असती का? हे सुख चवदार लागतं हे कसं कळालं असतं? रात्र जर नसती तर दिवसाची काही किंमत असते का? दिवसामध्ये काय असतं? काही किंमत नसती राहिली. ज्या प्रकारे आसुरी संपत्ती जर बनवलीच नसती, केवळ सात्विकता जर राहिली असती, तर हा व्यवहार अत्यंत शांतपणे चालला असता. त्यामध्ये कशाही प्रकारची कोणती खटपट काही उरलं नसतं. जसे आले तसे सगळे मोक्षालाच गेले असते. मग ही सृष्टी उत्पन्न करून उपयोग काय? मग ही लीला करायची होती, देवाला क्रीडा करायची होती. सगळेचे सगळे मोक्ष निघून गेले, मग इथे गर्दी म्हणजे इथे राहणार नाही. आता जशी इथे गर्दी आहे, सगळे वैकुंठाला गेले, वैकुंठात गर्दी होऊन जाईल की? मग भगवान परमात्मा म्हटले नाही, त्यासाठी काय करायचं? आसुरी संपत्ती सुद्धा निर्माण केली, दैवी आणि आसुरी. आणि असं नाहीये की आसुरी संपत्ती निर्माण केली म्हणजे काय? आपल्याला व्यवस्था दिली आहे देवाने, सगळी व्यवस्था अशी केली आहे की आपल्यामध्ये एक विवेक दिलेला आहे, फक्त त्या विवेकाला आपण वापरत नाही. परंतु भगवंताने ईश्वरीय सृष्टी जी आहे, ज्यामध्ये की दैवी आणि आसुरी हे दोन्ही भाग येतात, तर त्यामध्ये दैवी संपत्ती तर सांगितली, परंतु आसुरी संपत्ती आधी सांगितली. का बरं? का आधी आसुरी संपत्ती का सांगावी? त्या ठिकाणी 1-2 गोष्टी आहेत. एक विधी आणि दुसरा निषेध. विधी म्हणजे हे बघा, खरं बोला ही विधी आहे, खोटं बोलू नका हा निषेध आहे. निषेध म्हणजे हे करू नका आणि विधी म्हणजे हे करा. मग सगळ्यात पहिलं आपल्याला काय सांगतात? खोटं बोलू नका. खरं बोला हे नंतर सांगतात, पण पहिलं काय सांगतात? खोटं बोलू नका. खोटं बोलू नका हे का सांगितलं? कारण ते शास्त्राला कळते ना. पहिला निषेध जर सांगितला तर विधी हा व्यक्ती आपोआप पालन करेल, परंतु सगळ्यात पहिलं विधी पालन नाही केली तरी चालेल एक वेळेला, परंतु निषेध कधीही करायचा. कारण की याच्या आधी पण ऐकलं होतं, म्हणजे आपण जर करत गेलो, विधी वाक्याचं पालन केलं, परंतु तेवढंच जर निषेधही करत राहिलो, शास्त्राने ज्या गोष्टीला पाप म्हणून सांगितलेलं आहे त्या सुद्धा गोष्टी आपण करत गेलो, तर त्या ठिकाणी ज्या पुण्य देणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला काहीही उपयोगाच्या ठरणार नाही. त्याकरता सगळ्यात पहिलं पाप करणं बंद करावं लागेल, जेणेकरून पुण्य जे आपण करतो ते आपल्याला काहीतरी फळ देऊ शकेल, ते आपल्या काहीतरी पदरात पडेल. त्याकरता निषेध वाक्य पहिलं सांगितलं. म्हणून या ठिकाणी सुद्धा आसुरी
संपत्तीला पहिलं सांगितलं की हे बघा, आसुरी संपत्ती जी आहे तिला सांगितलं म्हणजे काय होईल, दैवी संपत्तीमध्ये आपण राहिलं पाहिजे. आणि आसुरी संपत्ती शेवटी विनाशाचं कारण ठरते हे आपल्या अंतःकरणात ते शास्त्राला बिंबवायचं असतं. म्हणून सगळ्यात पहिलं त्या ठिकाणी आसुरी संपत्तीचं वर्णन करतात. ज्या ठिकाणी सगळ्यात पहिलं उदाहरण आहे कोणाचं, हिरण्याक्ष नावाच्या दैत्याचं. हिरण्याक्ष दैत्य, आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना आत्ताच सांगितल्या तर तुम्ही पुढं काय ऐकतात, त्याच्याकरता सांगत नाही. फक्त एवढंच की हिरण्याक्ष नावाचा असुर होता, राक्षस होता, त्याला भगवंताने मारलं आणि आसुरी संपत्तीला दाबून त्या ठिकाणी दैवी संपत्तीचा विजय त्या ठिकाणी घडवून आणला. दैवी संपत्तीला विजयी बनवलं, आसुरी संपत्ती गेली. कारण हे आसुरी संपत्ती जो आहे त्याचं काय काम आहे बघा, श्रीमद भगवद्गीतेमध्ये अनेक व्यवस्थित प्रकारे भगवंताने सांगितलंय. जसं अहंकारम बलम दर्पम क्रोधम पारुष्यमेव च, ही आसुरी संपत्तीचे लक्षण सांगतात भगवान. ज्या ठिकाणी काय आहे बघा, सगळ्यात पहिलं गुण दुर्गुण सांगितले आसुरांचे, राक्षस लोकांचे. सगळ्यात पहिला राक्षसाचा दुर्गुण म्हणजे अहंकार. सगळ्यात पहिला रावण सारख्या माणसाला तर अहंकारच म्हटलं जातं. रावण कोण होता, अहंकारच होता, अहंकाराचं प्रतिरूप होतं. मग राक्षसी प्रवृत्तीचा सगळ्यात मोठा दुर्गुण अहंकार. त्यानंतर अहंकार, बल, त्याच्या ठिकाणी असलेलं अत्यंत मोठं जे बल आहे ज्याला ते मिळतं आणि तेही बळ कसं असतं, अनर्थक खर्च करतो. जसं आपल्याला मनोबल आहे ना, मनोबल नायमात्मा बलहीनेन लभ्य म्हटलंय, तर बलाशिवाय शास्त्र मिळत नाही, बलाशिवाय आपल्याला आत्मस्वरूपही होत नाही. तसंच त्या राक्षसी लोकांकडे सुद्धा बळ असतं बरं का फार. त्या बळाच्या आधारावर ते काहीही करून त्या आपल्या स्वतःच्या शक्तीला वाढवतात. अहंकारम बलम दर्पम का क्रोधम पारुष्यमेव च, दर्प आहे दांभिकता, जे नाही तेही दाखवत राहायचं. आणि मग अशा प्रकारे ही दांभिकता, क्रोध, अत्यंत भयानक क्रोध, पारुष्य आदी आदी अनेक दुर्गुण सांगितले की या सगळ्या दुर्गुणांनी ही आसुरी प्रवृत्ती युक्त असते. म्हणून यांना त्या ठिकाणी पूर्णपणे नष्ट करून दैवी संपत्तीला प्रस्थापित करण्याचं भगवंताने कार्य करायचे. याकरता भगवंताने त्या ठिकाणी ही सृष्टी निर्माण केली. याकरता तर ही सृष्टी आसुरीला दाबायचं, दैवीला वाढवून बोधापर्यंत पोहोचायचं, ही सृष्टीच त्या करताय मुळात. त्याच्यामुळे हे दोन्हीही असणं अत्यंत गरजेचं आहे. यानंतर म्हटले ठीक आहे महाराज, मग ही दैवी संपत्ती काय आहे, म्हणतात दैवी संपत्ती जी आहे ज्यामध्ये की निरंतर आत्मस्वरूपाचं चिंतन आहे, भगवत प्राप्तीविषयक जिज्ञासा आहे, आत्मस्वरूपात मला परमात्मा मिळावा अशी आटोकाट तळमळ आहे. मग अशी तळमळ असणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी भगवान भेटून जातात. त्यासाठी एक उदाहरण दिलं, कुणाचं, महर्षी कर्दम. त्या ठिकाणी महर्षी कर्दमांना सांगितलं, आता ती गोष्टही येणार आहे त्याच्यामुळे सांगत नाही, तरीही किती वेळा सांगितलं तरी तुम्ही लक्षात ठेवताच असं काही नाहीये. मला असं वाटतं दररोज एकच प्रवचन केलं तरी तुम्ही म्हणता नवीनच सांगताय. हा, असं नाही ना. हे बघा भागवत आहे, लक्षात थोडं तरी राहिलं पाहिजे आपल्या. नाही तर मग कोणी कोणाला कथा सांगितली मग सांगता येत नाही, मग काय उपयोग नाही. एक महाराज होते, जाऊ दे नाही सांगत. ते महाराज कथा सांगत होते. कथा सांगितली त्यांनी, रामायणाची कथा 7 दिवस सांगितली. त्यांना काही दक्षिणा वगैरे मिळाली नाही. म्हटले आता काय करायचं, त्यांचा स्वभाव होता की काही मागायचं नाही. तरीही बघा खर्च करण्याकरता काहीतरी लागतं ना माणसाला. म्हटले ठीक आहे, दिलं असतं तर बरं झालं असतं, पण नाही दिलं, त्याची इच्छा निघाले. तर वाट लावायला पण कोणी आलं नव्हतं. मग हे थोडे पुढे गेले आणि तेवढ्यात एका माणसाने एक गाडी थांबवली. हे थांबा थांबा, यांना काय वाटलं की आता याला कळलं की काहीतरी द्यायला. तर मग त्या ठिकाणी गाडी थांबवल्याबरोबर हे म्हटलं ठीक ठीक, उतरले. त्यांनी प्रणाम केला, म्हणे वा 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 मनस, वा वा, किती सुंदर तुम्ही कथा केली, किती सुंदर, वा वा. त्या कथेचं कौतुक केलं. म्हणे हा ठीक, पुढे काय, नाही नाही काय नाही बस एवढंच नाही, आणखी नाही काही नाही. मला एक प्रश्न होता, एक काय प्रश्न आहे. म्हणजे कथा खूप छान केली तुम्ही, फक्त एकच प्रश्न होता. काय नाही, प्रश्न असा होता की त्या कथेमध्ये नेमका
राम राक्षस होता की रावण राक्षस होता? हे महाराज काय म्हटले, हे बघ कथा ऐकली नाही, हो ऐकली, मग किती दिवस? 7 दिवस ऐकली. अच्छा, मग 7 दिवस कथा ऐकली म्हणे, नक्कीच. मग ती जी कथा ऐकली ना ती सगळी विसरून जा. ना राम राक्षस होते ना रावण, खरा राक्षस तर मीच होतो की तुझ्यासारख्याला कथा सांगितली. ज्या ठिकाणी तुला एवढं कळालं नाही शेवटपर्यंत, ह्या प्रश्न विचारण्याकरता गाडी थांबवली तू. अर्थ काय उरला बरं, कळलं तुम्हाला? नाही, उदाहरण तुमच्याकरता नाहीये, परंतु असं व्हायला नको. म्हणजे कथा ऐकली म्हटल्यानंतर आपल्याला जर प्रश्न विचारला, कुणी कथा सांगितली हो, कोणाला सांगितली हो, तुम्ही म्हणता काय नाही आम्हाला माताजींनी कथा सांगितली, असं उत्तर दिलं तर संपलं ना तिथे. ही कथा कोणी सांगितली, कुठे सांगितली, ह्या सगळ्या काहीतरी बारीक बारीक गोष्टी लक्षात राहिल्या पाहिजे. बरं, आपण काय चाललं होतं आपलं? झालं का? अच्छा, गोष्टीमध्ये एवढे रंगून जातो की आपला प्रसंग आपला विसरून जातो. त्या प्रसंगामध्ये आपण ऐकलं होतं की हे बघा, त्या ठिकाणी महर्षी कर्दम जे आहेत त्यांना सांगितलं तुम्ही सृष्टी सर्जना करा. ते गेले, तपस्या केली, भगवान प्रसन्न झाले आणि सात्विक वृत्तीने त्यांनी भगवंताची प्राप्ती केली. अत्यंत सात्विक वृत्ती. ज्या ठिकाणी मनु महाराजांची पुत्री देव होती, हिच्याशी त्यांचा विवाह झाला. दोघेही परमभक्त होते, तपस्वी होते. दोघांनीही हजारो वर्षापर्यंत तपस्या केली. दोघे विसरून गेले की आमचा विवाह झालेला आहे. आणि मग पुढे येईल कथा, तरी असं झालं. मग त्या ठिकाणी अनंत वर्षापर्यंत तपस्या करून करून जेव्हा ते गृहस्थ जीवन जगायला लागले, तेव्हा त्यांच्या घरी भगवान कपिल अवतार धारण करून आले. याचा अर्थ असा आहे की जर आसुरी संपत्तीचा आश्रय घेतला तर सर्वनाश, आणि दैवी संपत्तीचा आश्रय घेतला तर सर्वत्र भगवान ही परमात्मा ही परमात्मा, आनंद ही आनंद. अशा लोकांच्या जवळ भगवान येतात. अशा प्रकारे त्या ठिकाणी मग हा 3रा स्कंद संपला. यानंतर 4था, 3ऱ्या स्कंदाचं नाव लक्षात राहिलं, सर्ग. त्यानंतर 4था स्कंद जो आहे याचं नाव आहे विसर्ग. काय आहे? विसर्ग. या विसर्गामध्ये जी सृष्टी भगवंताने निर्माण केली याच्यामध्ये माणसाने आता निर्माण केली. जी देवाने दिली आहे ना त्या ठिकाणी माणसाने त्याला बुद्धी लावली. भगवंताने फक्त सगळं आपल्याला सामग्री आणून दिली, त्याच्यामध्ये आता कशाचं काय करायचं हे माणसाने डोकं लावलं. भगवंताने एक स्त्री दिली होती, ती स्त्री आपली पत्नी आहे, एखादी स्त्री आपली आई आहे, एखादी बहीण आहे. अशा प्रकारे हे सगळे नाते जोडायचं जे काम आहे हे काय भगवंताने आपल्याला शिकवलेलं नव्हतं. हे सगळे नाते जोडायचं जे काम आहे ते माणसाने आपलं डोकं लावून 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 सगळं केलं. जसं बघा, देवाने सृष्टीमध्ये झाडं निर्माण केली होती, झाडं जंगल निर्माण केलं होतं. मग देवाने हे तर सांगितलं नव्हतं आपल्याला की तू झाडं तोड आणि त्याचे टेबल खुर्च्या बनव, दारं बनव, खिडक्या बनव. हे काय देवाने आपल्याला सांगितलं नव्हतं. मग हे आपण आपल्या मनाने केलंय. तर हे जे आपल्या मनाने आपण केलं, ही सृष्टी जी आहे ती आपल्या मानव निर्मित आहे. भगवंताने सामग्री तयार ठेवली होती, त्या सामग्रीचा काय आणि कसा वापर करायचा हे आपलं डोकं आहे. टीव्ही बनवा काय देवाने थोडी सांगितलं होतं. टीव्ही बनवा, मोबाईल बनवा, हे अमक बनवा, तमक बनवा. हे सगळं जे आहे हे मानव निर्मित आहे. परंतु याची जी सामग्री आहे ती अगोदरच देवाने उपस्थित या पृथ्वीवर बनवून ठेवली होती. आता सामग्री नसती तर कुठून माणसाने बनवलं असतं, नाही का? ते पण प्रश्न आहे. परंतु हे जे काही आपण बनवलं हे माणसाने निर्माण केलेलं आहे. पण बघा, माणूस ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट विसरून जातो की हे जे काही आपल्याला भगवंताने सामग्री दिलेली आहे ही फक्त भोग करण्याकरता नाही. पैसे कमवा, हे करा, ते करा, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी या भोग करण्याकरता नाही, अपितु या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला शास्त्रपूर्वक 4 पुरुषार्थांची प्राप्ती करण्याकरता दिलेल्या आहेत. मनुष्याला बुद्धी दिली आहे की तू असं कर तसं कर, तर त्या बुद्धीच्या बळावर मनुष्य आपल्या सुखाच्या सामग्रीला एकत्र करतो. परंतु ती सुखाची सामग्री कशा प्रकारे खर्च करायची याची त्याला बुद्धी उरत नाही. तो भोगामध्ये, ऐश करण्यामध्ये, मजा करण्यामध्ये आयुष्य घालवून टाकतो. तर हे शरीर सगळ्यात पहिली सामग्री मिळालेली आपल्याला. याच्या माध्यमातून आपण बाकीची सामग्री गोळा करतो.
तर हे जे काही सामग्री आहे त्यात म्हटलेलं आहे धर्मपूर्वक तुम्ही अर्थ अर्जन करा. सगळ्यात पहिलं धर्माने पैसा कमवा, कमवलेला पैसा धर्म कार्यामध्ये खर्च करा. धर्मपूर्वक पैसा पैसा कमवा म्हणजे काय? अधर्माचा पैसा घेऊ नका. अधर्माचा पैसा म्हणजे काय? काय सांगायची गरज आहे का? नाही ना. कष्टाचा पैसा घ्या, आपल्या परिश्रमाचा पैसा घ्या, अत्यंत नीतीपूर्वक आलेला पैसा घ्या आणि त्यातूनही तो पैसा काही मात्रा जे ज्याला सांगितलेले 10%, 100%तले 10% दान करण्यामध्ये खर्च करा. दान पुण्य करण्यामध्ये खर्च करा. बघा आजही काही काही लोक असे आहेत, पंढरपूरच्या वारीमध्ये जर आपल्याला काही वाऱ्या अशा भेटल्या ना, दूरवरून येतात, 1.5-2 महिना पायी प्रवास करून येतात ते लोक. त्यांना विचारलं की मग तुमचा एवढा सगळा खर्च, ते काय म्हणतात की आम्ही आमच्या दररोज एक छोटासा गुल्लक बनवतात, त्याच्यामध्ये ते दररोज काहीतरी एक राशी आपल्या कमाईतून 10% अशी राशी त्या गुल्लकमध्ये टाकतात आणि शेवटी तो गुल्लक तोडून तो पूर्ण पैसा वारी करता खर्च करतात. ठीक आहे, वारी करता तोही आपल्या करता होतो तरी भगवान परमात्म्याच्या वाटेने चाललोय ना आपण, तर त्या ठिकाणी ते खर्च करतात. म्हणजे ही एक अशी सुंदर पद्धती आजही लोकांकडे असते. तर आपल्या सर्वांकडे अशी एक प्रक्रिया नक्की असली पाहिजे की आज जर मी 500 रुपये कमवले तर निदान त्या 500 पैकी 10 किंवा 20 रुपये, जर फार व्यवस्थित इच्छा असेल मनात, तो निदान 20 रुपये तरी बनतं. म्हणजे हे काही फार जास्त मोठी रक्कम नाहीये, परंतु 10 ते 20 रुपये तरी आपल्या हातून देव कार्याकरता खर्च झालेच पाहिजे. कुठेतरी दानपेटीत म्हणा, कुठेतरी चांगल्या ठिकाणी ते खर्च झाले पाहिजे. हा आहे पैशाचा सद्विनियोग. आणि जर तुम्ही 500 रुपयातले 20 रुपये दानपेटीत टाकले तर उरलेल्या 480 रुपयावर तुमचा अधिकार आहे. आणि जर ते तुम्ही नाही टाकले तर यातल्या 1ही रुपयावर तुमचा अधिकार नाहीये, तो तुम्ही स्वतः अधिकार गाजवताय. अशा प्रकारे धर्मपूर्वक अर्थ अर्जन करा. अर्थ अर्जन केल्यानंतर त्या कामना तुमच्या पूर्ण होतील धर्म कार्य करूनच. म्हणून धर्म, अर्थ आणि काम, आणि या सर्वाचा सगळ्यात मोठा जो परमपुरुषार्थ आहे तो मोक्ष. या मोक्षाची प्राप्ती करण्याकरता जसं भगवंताने सांगितलंय की तुम्ही हे करण्याकरता गृहस्थ जीवनात जाता. 4 पुरुषार्थ गृहस्थ जीवनात जाऊनच करू शकतात, कारण की धन कमवण्याची जी परमिशन आहे ती बाकी आश्रमांमध्ये नाहीये. जर तुम्ही ब्रह्मचारी आहात तर धन कमवायचं नाही. काय कमवायचं? विद्या कमवायची. गृहस्थ जीवनात गेल्यानंतर धन कमवायचं परमिशन तुम्हाला मिळतं. मग म्हटलेलं आहे ठीक आहे, त्याकरता तुम्हाला पहिलं अध्ययन करावं लागेल, त्यानंतर धन कमवायचे, पैसा मिळवायचा आहे. पण त्यासाठी सांगितलंय की जोपर्यंत तुम्ही विद्या अर्जन करून सद्गुरूच्या सानिध्यामध्ये भगवान परमात्म्याच्या वास्तविक स्वरूपाचं त्या ठिकाणी विशेष असं वर्णन त्या ठिकाणी आपततः शास्त्र श्रवण न करत नाही, तोपर्यंत तुम्ही गृहस्थ जीवनात प्रवेश करायचा नाही. त्यानंतर गृहस्थ जीवनात प्रवेश केला तर तुम्ही मोहित होणार नाही. जर शास्त्र आहे ना, माणसाची विवेक बुद्धी जागी असते नेहमी. शास्त्र आहे तर आपण आपलं काय कर्तव्य आहे, काय अकर्तव्य आहे याची जी पराकाष्ठा, ज्याची जी विवेक बुद्धी आहे ती निरंतर जागृत असते. आणि त्यातून होतं काय, आपण आपल्या कर्तव्याप्रती सदा सर्वदा जागृत असतो. म्हणून सांगितलंय की गृहस्थ जीवनात जाण्यापूर्वी व्यवस्थित प्रकारे शास्त्र चिंतन करा, तरच तुम्ही व्यवस्थित जीवन जगू शकता. गृहस्थ जीवन संपल्यानंतर वानप्रस्थ जीवन करा. वानप्रस्थानंतर संन्यास आश्रमामध्ये प्रवेश ब्राह्मण वर्ग आहे तर त्यांच्याकरता आहे, जर अब्राह्मण आहे तर त्यांच्याकरता त्या ठिकाणी वानप्रस्थ जीवनामध्ये शेवटी भगवत चिंतन करत 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 त्या ठिकाणी एखाद्या वनामध्ये शरीर अगदी निर्जन ठिकाणी शरीर त्याग करण्याचं विधान आहे. मग अशा प्रकारे हे 4 पुरुषार्थ त्या ठिकाणी मिळतात आणि शेवटचा जो परम पुरुषार्थ आहे तो म्हणजे मोक्ष, तो आपल्याला मिळतो. तर या ठिकाणी याचं वर्णन आलेलं आहे. मग हा जो 4था स्कंद आहे विसर्ग, यामध्ये याचं अत्यंत सुंदर विशेष वर्णन आहे आणि अनेक उदाहरण आहेत. तर त्या उदाहरणामध्ये सगळ्यात पहिलं उदाहरण सांगतात बघा, ध्रुव महाराज जे आहेत ते, त्यांचं इतकं सुंदर जीवन आहे.
अत्यंत बाल स्वरूपामध्ये ध्रुव महाराजांना भगवत प्राप्ती झाली. तर ती कशी झाली, का झाली, कशा प्रकारे झाली? कारण त्यांची इच्छा होती ना, काहीतरी इच्छा होती म्हणून त्यांनी त्या ठिकाणी व्रत केलं. त्यांची अभिमाता म्हणजे सावत्र आईची होती, ती काय म्हटली की हे बघ ध्रुव बाळा, तुला राजाच्या गादीवर बसायचंय ना, म्हणजे राज्य वैभव पाहिजे, धन पाहिजे, लक्ष्मी पाहिजे, त्याकरता तू तपस्या कर, देवाला प्रसन्न कर आणि देवाला सांग की मला सुरुचीच्या गर्भामधून जन्माला घाल, जेणेकरून मी राजाच्या गादीवर बसेल. बघा काही का असेना, पण तिने उपदेश तर चांगला दिला. हे महाराज गेले तप करायला. तप काय म्हणून करायला गेले होते की मला असं एक उंच आसन दे देवा, म्हणजे काहीतरी अर्थ होता, अर्थी म्हणजे काहीतरी देवाकडे मागणं होतं त्यांचं. तेव्हा ते तपस्येला गेले. लवकरात लवकर भगवान प्रसन्न झाले आणि काहीही न मागता त्यांना सगळं काही भेटून गेलं. सात्विक वृत्तीने भगवंताकडे प्रार्थना केली, अशा प्रकारे सगळं काही भेटून गेलं. मग अशी जर चांगली वृत्ती ठेवून केलं तर मग बाकी सगळं काय भेटून जातं. धर्म, अर्थ, काम, मोक्ष याचं वर्णन आहे बघा. सगळ्यात पहिलं जे धर्माचं वर्णन, ज्या ठिकाणी यज्ञ केला होता. धर्म म्हणजे साधारण अर्थ आहे यज्ञ करणं, म्हणजे एक जसं पूर्व मीमांसामध्ये त्याला धर्म म्हणतात, जो की यज्ञ याग आदी करतात ना ते लोक. तर यज्ञ करणं हाच धर्म आहे. मग जो यज्ञ केला होता यामध्ये सगळ्यात पहिलं उदाहरण दक्षाचं दिलेलं आहे. प्रजापिता दक्ष. तर दक्ष प्रजापती जो आहे त्याने त्या ठिकाणी यज्ञ केला होता. कशासाठी यज्ञ केला होता माहितीये का ती गोष्ट? भगवान शंकरासोबत बदला घ्यायचा म्हणून यज्ञ केला होता. बदला घेण्याकरता यज्ञ केला तर तो विफल झाला आणि शेवटी त्याचा विनाश झाला, शिरच्छेद झाला आणि शेवटी बकऱ्याचं तोंड लावलं. तर ते त्या ठिकाणी अत्यंत खराब गोष्ट आहे. धर्म जो आहे कशा करता असला पाहिजे, अर्थ व्यवस्थित त्या ठिकाणी भगवत प्रित्यर्थ प्रेमाने आणि अत्यंत निष्ठापूर्वक केला तर त्याला धर्म म्हणायचा. याने काय बदला घेण्याकरता केला होता, त्याच्यामुळे तो विनाशाचं कारण ठरला. त्यानंतर उदाहरण दिले, काम जर प्राप्त करायचं असेल तर ध्रुव महाराजांसारखी तपस्या करा. धर्म, अर्थ, आपली इच्छा जर काही पूर्ण करायची असेल. त्यानंतर काम, त्या ठिकाणी कामासाठी आणखी एक उदाहरण दिले. महाराज पृथू जे आहेत त्यांचं उदाहरण. पृथू जे आहे भगवंताचाच अवतार आहे बघा. त्या ठिकाणी आपण बाकी 24 अवतारामध्ये यांचं वर्णन केले, बाकी ठिकाणी पण आलेले आहे. तर महाराज जे पृथू आहेत ते देवाचाच अवतार होते, तरीही त्या ठिकाणी त्यांनी भगवत शरणागती स्वीकारून तपस्या केली, साधना केली, राज्य सांभाळले, यज्ञ याग आदी केले. त्या ठिकाणी एवढं सगळं केल्यानंतर त्यांना भगवत प्राप्ती झाली, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या. काम. त्यानंतर वर्णन केले मोक्ष जो आहे तोही भगवान परमात्म्याची अनंत असीम उपासना करून त्या ठिकाणी मिळतो. तर ते पुरंजन उपाख्यान यामधून कळतं. तर अशा या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. चौथा स्कंध ज्यामध्ये विसर्ग. त्यानंतर बघा पंचम स्कंध आला. पंचम स्कंधाचं नाव आहे काय? स्थान. काय आहे? स्थान. स्थान म्हणजे स्थिती. बघा सृष्टी नुसती निर्माण करून काय उपयोग नाही, नुसतीच उत्पत्ती करत राहायची, पण त्याला खाऊ पिऊ पण घालावं लागतं ना. नुसतं पुत्र उत्पन्न केला, मुलं बाळ झाली, त्यानंतर त्यांना खायला प्यायला घालावं लागतं की नाही? तेवढंच काम असतं. मुलं झाले संपला विषय नाही ना. काय म्हणणं आहे तुमचं? काय म्हणणं आहे कळतंय तुम्हाला? पुत्र उत्पन्न झाल्यानंतर त्यांचं भरण पोषण करण्याकरता अख्खं आयुष्य राबावं लागतं. यात काही खोटं आहे का? मग तेच म्हटलेले भगवान परमात्म्याने सृष्टी निर्माण केली आणि त्यांना भरण पोषण करण्याकरता आता त्या ठिकाणी स्थिती करताय. स्थिती म्हणजे पालन करणं, त्या ठिकाणी पोषण, लालन पालन करणं. तर या पंचम स्कंधामध्ये भगवान परमात्म्याने कशा प्रकारे संपूर्ण सृष्टीचं लालन पालन केलं याचं वर्णन आलेलं आहे. तर आता काही आपल्याला वेळ नाही ते सांगायला, त्यामुळे उद्या आपण याचं सुंदर असं वर्णन करू. खूप सुंदर या सगळ्या कथा आलेल्या आहेत. तर चतुर्थ स्कंधापर्यंत आपलं वर्णन झालं. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून वाणीला विराम देऊ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय